मी स्वराली दत्तात्रय लवटे. मी आता 6वीची विद्यार्थिनी आपल्यासमोर विचार मांडते. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त इतिहासातील राजा नव्हते, तर ते स्वाभिमान, शौर्य, न्याय आणि स्वराज्याची जिवंत प्रेरणा आहेत. ज्या काळात अन्याय आणि गुलामीचे अंधार होते, त्या काळात एका बालकाने स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले. आपले राज्य असावे जिथे रयत सुरक्षित, सुखी असेल. त्या बालकाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. आई जिजाबाईने त्यांना संस्कार, देशप्रेम आणि धैर्याची ज्योत पेटवली. महाराजांनी लहान वयातच ठरवले, अन्यायापुढे झुकायचे नाही आणि स्वराज्य उभे करायचे. महाराजांनी मावळ्यांना सोबत घेतले, गनिमी काव्याचा उपयोग केला आणि बलाढ्य शत्रूंना पराभूत केले. सिंहगड, राजगड, प्रतापगड हे किल्ले आजही महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देतात. पण लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज फक्त रणधीर नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले लोककल्याणकारी राजा होते. स्त्रियांचा सन्मान, धर्मस्थळांचे संरक्षण, शेतकऱ्यांवर अन्याय नाही, रयतेला न्याय. म्हणूनच इतिहासाने त्यांना रयतेचा राजा म्हटले. 1674 साली रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. तो दिवस स्वराज्यासाठी सुवर्ण क्षण होता. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे 36 हत्तींचे बळ, त्रस्त मुघलांना करणारे पराक्रमी, तिन्ही जग जाणते, शिस्तप्रिय, वाचन पालन करणारे, जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा, जगप्रसिद्ध. आजही शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात, संकटात धैर्य ठेवावे, सत्य आणि न्यायाची बाजू घ्यावी, आई, वडील आणि गुरुजनांचा आदर करावा, देशावर निस्वार्थ प्रेम करावे. शिवाजी हा शब्द उलट वाचल्यास जीवाशी असा होतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर स्वतःचा जीव धोक्यात घालून रयतेचा प्राण वाचवला आहे. म्हणूनच ते आपल्या सर्वांच्या जीवाशी आणि हृदयाशी जोडलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर 3 एप्रिल 1680 रोजी देहाने गेले. पण शिवरायांचे विचार आणि धैर्य अजूनही जिवंत आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.